नमस्कार, सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। घरकुलासाठी नेमण्यात आलेले कंत्राटी भरती इंजिनियर कर्मचाऱ्यांना हटवून बंद करण्यात यावे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय यांना निवेदन सादर। आजपासून उपोषणाला सुरुवात। लाभार्थ्यांच्या घरकुल संदर्भात अडचणी लक्षात घेता घरकुलाचे हप्ते करण्यासाठी जे भरती कंत्राटी इंजिनियर लोकांना नेमणूक केली आहे बंद करण्यात यावी, असे ऑल इंडिया पॅन्थर सेना जालना जिल्हा युवक अध्यक्ष लक्ष्मण थेटे यांनी सांगितले आहे। बघूयात पुढील प्रमाणे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने 25/8/2025 रोजी आमच्याकडून निवेदन देण्यात आले। निवेदनाचा संदर्भ असा आहे की घरकुलासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटी भरती इंजिनियर कर्मचाऱ्यांना हटवून कंत्राटी भरती बंद करण्यात यावी। विषय असा झाला की घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता 7 ते 8 महिने झाले लाभार्थी परेशान आहे। जे कंत्राटी भरती केलेले इंजिनियर आहे यांचा मनमानी कारभार आपल्या आंबड पंचायत समिती येथे सुरू आहे। त्यांची 1% ही मानसिकता लाभार्थ्यांचे हप्ते टाकण्यासाठी नाही। ते जाय मोक्यावर जाऊन लाभार्थ्यांच्या घरी गेले असता त्यांच्या स्पॉटवर फोटो काढतात। एखादं काम जुनं आढळलं असे भरपूर लाभार्थी आहे की ज्यांनी 5 ते 10 वर्ष अगोदर घरकुलाचे कामं केलेले आहे। फक्त पैशाच्या लालचेपोटी त्यांच्याकडून कंत्राटी भरती केलेल्या इंजिनियरकडून लाभार्थ्याला असं सांगण्यात येते की तुमचं काम हे नवीन नाही। खरी आर्थिक परिस्थिती लक्षात घेता घरकुलाला जे मानधन भेटतं 1,20,000 याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ते मिस्त्रीचं सुद्धा तेवढं पेमेंट नाही आहे। याच्यामध्ये वाळू आणायची, वीट आणायचं का सिमेंट आणायचं, याच्यामध्ये लाभार्थी परेशान होत आहे। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। कंत्राटी इंजिनियर त्यांना म्हणणार की तुमचं बांधकाम नवीन नाहीये म्हणून आम्ही तुमचे हप्ते टाकू शकत नाही। जर तुमचा हप्ता टाकायचा असेल तर याच्यासाठी त्यांना पेमेंट मोजून द्यावं लागतं। कमीत कमी पेमेंट राहतं त्यांचं 5 ते 10,000 रुपये। हे बघा, आम्ही भरपूर अशा लाभार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या। तिथं वारंवार व्हिडिओ मॅडमला सुद्धा सांगत आलो की मॅडम हे कंत्राटी भरती केलेले इंजिनियर यांचा मनमानी कारभार आपल्या आंबड पंचायत समिती येथे सुरू आहे। यांचा कारभार लवकरात लवकर बंद करण्यात यावा। या अगोदरही आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने इथे निवेदन दिले होते आणि आंदोलनही केलं होतं। आंदोलन केल्यानंतर आम्हाला त्या आंदोलनाला यश मिळालं। 4 ते 5च्या सुमारास आम्ही भरपूर लाभार्थ्यांचे पैसेही टाकून दिले। त्याच्यानंतर रोयलागड सर्कलमध्ये 2 मस्क्याला निलंबित करून वारे इंजिनियर यांची नेमणूक करण्यात आली। आज वारे इंजिनियरने झाले 20 ते 25 दिवस चार्ज घेतला आहे। सर्कलमधल्या एकाही व्यक्तीला वारे इंजिनियरनी ग्रामपंचायत स्थळी जाऊन भेट दिली नाही, कोणाचे कामं केलेले नाही। पण या 25 दिवसात त्याच्या हातून भरपूर लोकांचे कामं झालेले आहे। कामं अशा लोकांचे झाले की ज्यांनी त्याला मानधन दिले, ज्यांनी त्याला 5-50 हजार मोजून दिले, त्या लोकांनी बिलं टाकले या 20 ते 25 दिवसात। मी आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पाटील थेटे गौतम बुद्धाला साक्ष मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो की एकही कंत्राटी भरती इंजिनियर या आंबड पंचायत समितीला इथं ठेवणार नाही। तोपर्यंत हे माझं उपोषण, माझं आंदोलन मी इथून बंद ठेवणार नाही, बंद करणार नाही, असा माझा सरळ विषय हे आहे प्रशासनाला सांगू इच्छितो।